वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत नाशिकहून डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे, जे आपल्याला आपली किडनी स्वस्थ कशी ठेवायची याबद्दल माहिती देतील. मी डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे, डीएम नेफ्रोलॉजिस्ट, नाशिकला केअर रेनिसन्स हॉस्पिटल, मुंबई नाका नाशिक येथे कार्यरत आहे. इथे मी किडनी प्रत्यारोपण व किडनीवरील विविध आजारांवर उपचार करत असतो. डॉक्टर, किडनीचा आजार हा फक्त वयस्कर लोकांनाच होतो की हा सगळ्या वयातील लोकांना होऊ शकतो? आपल्याला आयुष्यात काही साध्या गोष्टी केल्या तरी किडनी आजारापासून आपण दूर राहू शकतो. जसं जेवढी तहान लागेल तेवढं पाणी पिणे, थोडंसं मीठ कमी खाणे, त्याचबरोबर वेळोवेळी आपली साखर व ब्लड प्रेशर, ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, तो चेक करत राहणे व जमल्यास तर वर्षातून एकदा आपल्या ब्लड टेस्ट करून घेणे, ह्या काही, आणि वेळेवर लघवीला जाणे. जर ह्या सगळ्या काळजी घेतल्या तर तुम्ही एक निरोगी किडनीचं आयुष्य जगू शकता. डॉक्टर, जर कोणाला किडनीचे प्रॉब्लेम झाले तर त्याचे उपचार काय आहेत? सर्वप्रथम मी सर्व लिस्नर्सला हे सांगू इच्छितो की किडनी डिजीज इज नॉट एंड ऑफ लाईफ. हे सर्वांनी आज इथून हे जरी बोधवाक्य घेऊन गेले तरी मला आनंद होईल. किडनी डिजीज म्हणजे सगळ्यांना वाटतं का नाही आता डायलिसिस सुरू होईल आणि आपलं आयुष्य अंत होणार, असं नसतं. किडनी डिजीज मध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात, 1 ते 5. त्यामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये फक्त डायलिसिस लागतं. बरेचसे किडनी आजार हे बरे होऊन जातात औषधांनी किंवा ट्रीटमेंटने. आणि किडनी स्टोन सारखा काही किडनी प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सर्जरी करावी लागू शकते. डॉक्टर, किडनी रोगाचे सुरुवातीचे लक्षण काय आहेत? खूप वेळा असं मला लक्षात आलेलं आहे आता काय ना, काही बऱ्याचशा रुग्णांना काही लक्षणं नसतात. एक साधारण 30 ते 40% रुग्णांना काहीच लक्षणं नसतात. आणि जे काही रुग्ण लक्षणं घेऊन येतात त्यांच्यामध्ये अंगाला सूज असणे, चालताना दम लागणे, जेवण न जाणे, त्याच्यानंतर अस्वस्थता वाटणे, वारंवार उलट्या होणे, हे सगळे लक्षणं किडनी रोगांमध्ये दिसून येतात. डॉक्टर, किडनीचे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम्स कोणते आहेत? जर तुम्ही बघाल तर पूर्वीच्या काळी किडनी स्टोन किंवा जन्मजात किडनीचे आजार हे मुख्य कारण होते किडनी आजारांसाठी. पण आता वाढत्या ओबेसिटीमुळे किंवा ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, याच्यामुळे डायबिटीज, त्याच्यानंतर ज्याला आपण मधुमेह असं म्हणतो, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब, ह्या 2 मुख्य कारणांमुळे पेशंट्सला किडनी आजार होत आहेत. त्यानंतर मग किडनी स्टोन्स, त्याच्यानंतर मग काही जन्मजात किडनी आजार, आणि मग काही नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा नेफ्रायटिक सिंड्रोम, ज्याच्यामध्ये युरिनमध्ये प्रोटीन गेल्यामुळे किडनी काही कारणास्तव खराब होऊ शकते. डॉक्टर, हल्लीची ही जी चेंजिंग लाईफस्टाईल आहे ती किडनीवर कसा परिणाम टाकते? आता जर तुम्ही बघाल तर आपली जी लाईफस्टाईल आहे ती बऱ्यापैकी आता स्लो झालेली आहे. आपण आपल्या मेंदूवर जास्त प्रेशर देत आहेत आणि आपल्या बॉडीवर कमी. याच्यामुळे जे मुख्य आजार जे आता आमच्या डॉक्टरांसमोर येत आहे ते म्हणजे आहे लठ्ठपणा, आणि मग त्याच्यामुळे उद्भवणारा मग स्ट्रेस, त्याच्यामुळे मग डायबिटीज म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब, त्याचबरोबर मग गुडघ्याचे आजार ज्याच्यात ऑस्टिओआर्थरायटिस आपण असं म्हणतो, बाकी युरिक ऍसिडचे प्रॉब्लेम्स, स्त्रियांमध्ये जे काही मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स होतात, ह्या सगळ्या मुख्य कारण आहे आपला जे आपण स्वतःचं जे लाईफस्टाईल आहे जे स्लो केलं आहे त्यासाठी. म्हणून मी सगळ्या लिसनर्सला रिक्वेस्ट करेल का तुम्ही रोज अर्धा तास तरी वेळ काढा एक काहीतरी व्यायाम करण्यासाठी. मग तो साधा चालणं असो, सायकल चालवणं असो, तर घरी तुमच्या काहीतरी एक छोटासा अर्धा तासाचा रोज नियमितपणे वर्षभर व्यायाम करा, जेणेकरून तुम्ही एक स्वस्थ निरोगी आयुष्य जगू शकाल. डॉक्टर, किडनीचा आजार हा फक्त वयस्कर लोकांनाच होतो की हा सगळ्या वयातील लोकांना होऊ शकतो? आपल्याला आयुष्यात काही साध्या गोष्टी केल्या तरी किडनी आजारापासून आपण दूर राहू शकतो. जसं जेवढी तहान लागेल तेवढं पाणी पिणे, थोडंसं मीठ कमी खाणे, त्याचबरोबर वेळोवेळी आपली साखर व ब्लड प्रेशर, ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, तो चेक करत राहणे व जमल्यास तर वर्षातून एकदा आपल्या ब्लड टेस्ट करून घेणे, ह्या काही, आणि वेळेवर लघवीला जाणे. जर ह्या सगळ्या काळजी घेतल्या तर तुम्ही एक निरोगी किडनीचं आयुष्य जगू शकता. डॉक्टर, जर कोणाला किडनीचे प्रॉब्लेम झाले तर त्याचे उपचार काय आहेत? सर्वप्रथम मी सर्व लिस्नर्सला हे सांगू इच्छितो की किडनी डिजीज इज नॉट एंड ऑफ लाईफ. हे सर्वांनी आज इथून हे जरी बोधवाक्य घेऊन गेले तरी मला आनंद होईल. किडनी डिजीज म्हणजे सगळ्यांना वाटतं का नाही आता डायलिसिस सुरू होईल आणि आपलं आयुष्य अंत होणार, असं नसतं. किडनी डिजीज मध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात, 1 ते 5. त्यामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये फक्त डायलिसिस लागतं.
बरेचसे किडनी आजार हे बरे होऊन जातात औषधांनी किंवा ट्रीटमेंटने. आणि किडनी स्टोन सारखा काही किडनी प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सर्जरी करावी लागू शकते. धन्यवाद डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे, आमच्यासोबत तुम्ही किडनी संबंधित एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong Tea.